सुनबाई काय पडलं ग? आवाज आला लई. काय नाही ते किचन वाटा पुसत होते ना, ते ग्लास पडला खाली. जरा सावकाश काम करीत जा. बर. सासूबाई जेवण करून घ्या. तू जेवली का? ते आज माझा उपवास आहे ना, मग नाही मला आता जेवायचं. बर. हॅलो. अहो म्हणलं घरातला किराणा संपलाय, संध्याकाळी येताना तेवढा किराणा घेऊन या. अगं नंतर आणलं नाही जमायचं का? आज कुठं आणू? अहो आज एकच चपातीचं पीठ शिल्लक होतं, मी तेवढीच केली. मग संध्याकाळी काय करू मी? बघतो चल. हम्म. हे काय सासूबाई, तुम्ही जेवण नाही केलं? काय झालं? माझी काही चूक झाली का? हा, तो आज चुकलेलीच आहे. माझ्यासोबत बोलू नको अजिबात. घरातला किराणा संपलाय आणि तुला मला सांगता नाही आलं बाई. मी जेवणार आणि तू उपाशी राहणार, असं कसं चालन? अहो तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतात, मग तुमचं परत बीपी वाढतो म्हणून मी काय म्हणले नाही तुम्हाला. हे मात्र तुम्हाला एकदम पिंकी सारखीच बोलली बघ. म्हणजे माय पिंकी बी मला म्हणायची, मम्मी तू जेवली का? गोळ्या औषधं घेतली का? देव करून सगळ्यांना तुझ्यासारखीच सून मिळो. पण सासूबाई मी तर माझं कर्तव्य करत होते. अगं पण कर्तव्य जेव्हा प्रेमात उतरतं ना, तेव्हा त्या प्रेमाची एक चपाती सुद्धा लई गोड लागती. चल आपण दोघी मिळून अर्धी अर्धी चपाती खाऊ. चल उरक, उपाशी राहती मी असताना. चला.